शेतकरी बंधूंनो नमस्कार. या वर्षीची आपली जूनपासूनची चौथी बॅचेस सीडमध्ये रनिंग आहे. या बॅचमध्ये आपण 125 अंडीपुंज घेतलेले आहेत आणि आज त्याचा दुसरा मोल्ट उठल्यानंतरची संध्याकाळची 8वी फीडिंग आपण दिलेली आहे. थंडीमुळे लवकर मोल्टवरती आळे येत नाहीत, परंतु आता या फीडिंगमध्ये व उद्याच्या सकाळच्या फीडिंगमध्ये हा मोल्ट पूर्णपणे सेट होईल अशी आशा आहे. सध्या आपण अशा पद्धतीने आळ्यांना स्पेसिंग दिलेली आहे. एक साईडला आपण 25 बाय 5.5चे एक रॅक आणि दुसऱ्या साईडला 25 बाय 5.5चं एक, अशा पद्धतीने आपण सरासरी एक 300 स्क्वेअर फूट जागा आतापर्यंत आळ्यांना दिलेली आहे. सध्या थंडीचा पिरियड आहे, परंतु आपण थंडीसाठी काहीच नियोजन केलेलं नाही. फक्त साईडला जे ताडपत्रे आहेत त्या आपण दिवसभर पूर्णपणे बंद ठेवत आहोत. रात्री पण पूर्णपणे अशा पद्धतीने बंद आहेत. जर आपल्याच्याने थंडीचं नियोजन करणं होत नसेल तर एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे आळ्यांना पातळ फीडिंग देणे. पातळ फीडिंग दिली तर नक्कीच आळ्या पाला खातात व संध्याकाळची फीडिंग जर सरासरी आपण 4:30 ते 5 वाजता टाकली तर नक्कीच आळ्या 10-11पर्यंत पाला खातात व त्यानंतर आळी ओपन जरी राहिली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने आपण आता 8 फीडिंगपर्यंत पोहोचलेलो आहोत. आळींची साईज पण व्यवस्थित आहे. अशा पद्धतीने आळींची साईज झालेली आहे. आळ्या आता मोल्टवरती येण्याची पूर्णपणे त्यांची लक्षणे आहेत. तर बंधूंनो, सध्या या बॅचमध्ये आपण अशा पद्धतीने सध्या आपली बॅच ही चालू आहे.